बँक मित्र असोसिएशनच्या वतीने नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात विविध मागणींसाठी मोर्चा। बँक मित्र असोसिएशनच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशनात माननीय अध्यक्ष तुळजापूरकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 12/12/2025 रोजी यशवंत स्टेडियम पासून तर मॉरेज कॉलेज पर्यंत बँक मित्रांच्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चामध्ये बँक मित्रांच्या संदर्भात विविध मागणींचे निवेदन मुख्यमंत्री सचिव व वरिष्ठ अधिकारी यांना सर्व संघटनेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले असून या मोर्चाचा व बँक मित्रांच्या अटी शर्तीचा विचार करून येणाऱ्या बजेटमध्ये बँक मित्रांवर स्वतंत्र तरतूद करण्यात यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन संघटनेमार्फत देण्यात आले असून या सर्व मागण्यांचा विचार करण्यात यावा। बँक मित्रांना किमान 35,000 रुपये मानधन मिळावे, हक्क रजा, ग्रॅज्युटी फंड, विमा इत्यादी सर्व मागणींचा विचार करण्यात यावा। जर महाराष्ट्र सरकारने या विविध मागणींचा विचार केला नाही तर काही दिवसातच बँक मित्र संघटनेच्या वतीने मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला। देवळा न्यूज साठी भिका पवार, देवळा। आता सकाळी अहिल्यानगर मधले आपले काही कार्यकर्ते त्यांनी पुढाकार घेऊन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना आम्ही जाऊन भेटलो आणि त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं। तेव्हा त्यांनी असं सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांना जरूर भेटा, पण आम्ही त्यांना विनंती केली की त्यांनी विधान परिषदेचे सभापती या नात्याने त्यांनी पण मुख्यमंत्र्यांकडे हा प्रश्न उपस्थित करावा। या नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने बँक मित्र आणि मैत्रिणींचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण वेशीवर टाकणार आहोत, रस्त्यावर उपस्थित करणार आहोत। कारण गेल्या 1 वर्षात आपण जे काही प्रयत्न केले, रिझर्व्ह बँकेला आपण पत्र लिहिली, राज्यस्तरीय बँकर समितीला पत्र लिहिली, या पत्राची दखल घेऊन त्यांनी कुठल्याही सुधारणा केल्या नाहीत। किंबहुना गेल्या 1 वर्षामध्ये ज्या ठिकाणी 2 बँक करस्पॉन्डंट काम करत होते त्या ठिकाणी 5-7 लोक त्यांनी आणले। त्यामुळे आपल्याला मिळणारे जे कमिशन होतं ते घटलं। आपण रस्त्यावर आलो ते आपल्याला सुधारणा व्हावी म्हणून, आणि वस्तुस्थितीमध्ये उलट्या दिशेने प्रवास चालू आहे। त्यामुळे बँक करस्पॉन्डंट मध्ये, बँक मित्रांमध्ये एक वैफल्याची भावना निर्माण झालेली आहे। त्याला वाट मोकळी करून देणं आवश्यक होतं। आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने, आजच्या या शिष्टमंडळाच्या भेटीच्या निमित्ताने आपण आपली कैफियत त्यांच्या समोर मांडणार आहोत, आपले प्रश्न मांडणार आहोत। आपल्याला अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा पुढे न्यायचा आहे। मोर्चा याला नाव आपण संघर्ष मोर्चा नाव दिलेलं आहे। याचा अर्थ संघर्षाच्या तुतारीचं बिगुल आज या राज्यातले बँक मित्र फुंकणार आहेत। बँक मित्र आहेत, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज तुम्ही सगळे एकत्रित या पश्चिम महाराष्ट्रातले कोल्हापूर मधून, पुण्यातून 12-12 तास, 16-16 तास प्रवास करून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही बँक मित्र आलेले आहेत। नागपूर, भंडारा, गोंदिया हा भाग जवळचा असल्यामुळे या भागातले बँक मित्र मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित झालेले आहेत। गेल्या 1 वर्षामध्ये आपल्यापैकी ज्या बँक मित्रांचं निधन झालं त्यातले आपल्याला माहिती आहे, आपले काही सहकारी हे मध्यस्थाच्या छळाला कंटाळून त्यांनी स्वतःच्या जीवनाचा शेवट करून घेतला। काही ऍक्सिडेंट मध्ये सापडले,